चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य, शेती आणि पर्यावरण धोक्यात आलं असून या गंभीर प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे केली। प्रदूषण नियंत्रणासाठी शासनाच्या सध्याच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याचं सांगत त्यांनी उद्योगांवर अधिक प्रभावी नियंत्रण आणण्याची आणि बाधित नागरिकांना तातडीने न्याय देण्याची मागणी देखील केली। विधानसभेतील आश्वासनानुसार प्रत्यक्ष चंद्रपूरचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केल्याबद्दल त्यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं अभिनंदन केलं। मात्र प्रदूषणाची गंभीरता मान्य करूनही त्याच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम नाकारण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। मोठ्या उद्योगांकडून सध्या घेतली जाणारी बँक गॅरंटी अत्यंत तुटपुंजी असल्याचं सांगत आमदार मुनगंटीवार यांनी संबंधित उद्योगाच्या वार्षिक उलाढालीच्या किमान 1% रकमेची बँक गॅरंटी घेण्याची मागणी केली। तसंच जप्त करण्यात आलेल्या निधीपैकी काही हिस्सा जिल्हा प्रशासनाकडे देऊन वृक्षारोपण व पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी वापरण्याचा प्रस्तावही मांडला। प्रदूषणामुळे बाधित शेतकऱ्यांना 24 तासात 68 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची आणि वारंवार तक्रारी करूनही कारवाई टाळणाऱ्या महामाया कुल वॉशरीवर कठोर पावलं उचलण्याची मागणीही त्यांनी केली। याला उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी चंद्रपूरमधील प्रदूषणाची गंभीरता स्पष्टपणे मान्य केली। महामाया कुल वॉशरी विरोधातील तक्रारी आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहिलेल्या व्यवस्थापनावर कठोर भूमिका घेत आजच त्यांना क्लोजर नोटीस जारी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली। तसंच शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने दिलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। चंद्रपूर जिल्ह्यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा 3 टप्प्यांमध्ये प्रदूषण नियंत्रणाचा विशेष आराखडा तयार करण्यात येत असून चंद्रपूरला राज्यातील पायलट प्रकल्प म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस असल्याचंही मुंडे म्हणाल्या। कृषी सचिव स्वतः बसले आहेत, मग इतरांना काय झालं? पगार सारखाच आहे ना, काही कमी जास्त आहे का? की कृषी सचिवाचा पगार हा कमी असल्याने ते बसले आहे आणि दुसऱ्या सचिवाचा पगार जास्त आहे म्हणून ते ITत आहे, असं तर नाही आहे। या विधानसभेचं काही महत्व आहे की नाही? इथे एक आमदार 3-3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो। अध्यक्ष महाराज, याचा अर्थ तुम्ही असा शेतकरी जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भात एवढी उदासीनता कशी असू शकते? शेवटी सहकार विभागाच्या सहकार सचिवांना याच्यातल्या उणिवा, त्रुट्या, याच्यामध्ये कमतरता या समजून घ्यायच्या आहे। मग पुनर्गठन केलं, त्यातून काय नुकसान होत आहे, अजून शेतकऱ्यांचे काही प्रश्न सन्माननीय सदस्य मांडताय ते समजून घ्यायचं नाही। तिथं फक्त एक कागद काढायचा, GR काढायचा आणि आनंद मानायचा, असं तर होणार नाही। आणि तुम्ही ज्या मतदारसंघातून येतात पंढरपूरच्या, तिथं तर भक्ताची चिंता केली जाते। आज तुम्ही अध्यक्ष म्हणून आहात, निर्देश द्या, कोणाची चिंता करू नका। भगवान विठ्ठलांनी चिंता केली नाही, भगवान विठ्ठलाच्या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या अध्यक्ष महोदयांनी कोणाची चिंता करायची नाही, सर्वांचं समाधान होईल असं काम तुमच्या हातून झालं पाहिजे। निर्देश आता स्पष्ट द्या। ठीक आहे। सन्माननीय सदस्य आलेत, तुमच्या माहितीसाठी सांगतो। सन्माननीय सदस्य सावरकर साहेब, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ जाधव साहेब आणि या ठिकाणी सन्माननीय सदस्याच्या भावना लक्षात घेता या ठिकाणी सरकार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत गंभीरतेने विचार करते, परंतु संबंधित सचिव किंवा संबंधित अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या ताबडतोब सूचना देण्यात येत आहेत।